तर काय म्हणता पोट्टे, आज आपण चाललो होतो अमरावतीला, कारण की मग मामाच्या पोराची तब्येत खराब होती, मग मोठ्या भावाची संतोषदाची. तर मी इले म्हणून राहिलो चांगलं न पाय, ते हिचं असं वाटू राहिलं की सेल्फीच काढू राहिलो, ब्लॉग काढू राहिलो ना म्हटलं. मग आम्ही पाहिलं, काकाले बाय बाय केलं. मग पोचलो आम्ही पंजाबराव दवाखान्यात पोचलो. त्याच्या बाद घेतला आपण ना काय म्हणते गेट पास बिना एंट्री नाही होऊ राहिली ती. म्हटलं चला, अरे म्हटलं या बाई मंदात आली, म्हटलं यार, म्हटलं चला ठीक आहे, म्हटलं जाऊ द्या. मग आम्ही गेलो अंदर जाऊन पाहिलं, दादा रेस्ट करू राहिला. दादाची तब्येत आता बरी होती. तर गेलो कॅन्टीनमध्ये, चाय घेतली, बिस्कुट घेतले, दादाला दिले आणि दादाला घेऊन तुरंत आम्ही गेलो घरी. कारण की आम्हाला रात्रभर थांबायचं होतं. तर ब्लँकेट नुसत्या पाहिजे होतं, तर ब्लँकेट नुसत्या घेतल्या घरून, गाडी काढली आणि निघालो झुईजॉब म्हणे. दादा असे चालू राहिलं तर गाडी की माहीत बा पाक पाक करू राहिली ती रे बा. म्हटलं काय करू रे बा. मग पोचलो आम्ही दवाखान्यात, दादा ट्रीटमेंट चालू होता. मग एक्सरे घेतला दवाखान्यातून, त्याच्या बाद गोळ्या घ्यायला गेलो. मग गोळ्या घेतल्या. गोळ्या घ्यायच्या बाद मग तर लई हिंडलो बा आम्ही. मग मला लागली होती भूक. म्हटलं काय करू यार, काय दिसून राहिली ती. तर पाहिलं तर त्याच्यामध्ये कॅन्टीन होती. तर कॅन्टीनमध्ये खायला काय नव्हतं, कचोरी होती आणि कुरकुरे होते. म्हटलं यार जिम बी चालू आहे, कसं करावं. म्हटलं जाऊ दे, खाऊन घे आजच्या दिवस, दवाखान्यात जाऊ म्हटलं. ठीक आहे म्हटलं यार, आजच्या दिवस खायच लागते म्हटलं. मग ते झालं, आम्ही बसलो मग 12 वाजे बसलो. त्याच्या बाद आम्हाला झोपायचं होतं दवाखान्यातच. तर आजच्यासाठी एवढंच ब्लॉग मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.